नमस्कार मैत्रिणींनो, DSP क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे। उलन मॅट रांगोळी कशी बनवायची, त्यामध्ये कसे कलर भरायचे हे आपण शिकतच आलेलो आहोत आणि पुढेही शिकणार आहोत। हे शिकण्यासाठी DSP क्राफ्टला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन अपडेट्स मिळवा। आज आपण ही डिझाइन बनवणार आहोत, त्यामध्ये कसे कलर भरायचे ते बघूया। तर ही रांगोळी जेव्हा आपण अशी रांगोळी निवडतो तेव्हा एका साईडला जर आपण रेड कलर निवडला असेल तर दुसऱ्या साईडला कॉन्ट्रास्ट दुसरा कलर ओळखू येईल असा कलर निवडणे गरजेचे आहे। या साईडला तुम्ही येलो किंवा याला सूट होईल असा कलर तुम्ही निवडू शकता। पूर्ण डिझाइनमध्ये तुम्ही जर एकच कलर भरला तर ती डिझाइन तुम्हाला हवी आहे तशी दिसणार नाही। जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर भरला तर त्या डिझाइनला वेगळा लुक येईल। तर आपण या पूर्ण ज्या निम्या पाकळ्या आहेत त्या अर्ध्या पाकळ्यांना असा कलर देऊन भरूया। आता रेड कलर कंप्लीट झाल्यानंतर आपण येलोचा शेड घेऊया, जेणेकरून आपली रांगोळी कॉन्ट्रास्टमध्ये दिसेल। तर चला येलो कलर आपण यामध्ये फिल करूया। कलर भरताना आपण पूर्ण सरळ रेषेत भरणे गरजेचे आहे। जशी डिझाइन आहे तसेच कलर आपल्याला भरवायचे आहेत आणि आपण जो पहिला कलर भरलेला आहे त्यावर हा कलर अजिबात जाता कामा नये आणि डिझाइनमध्ये आपली थोडीशीही चूक झालेली नसावी। येलो कलर ह्या पाकळीमध्ये पुढे जेवढा गेलेला आहे तेवढाच सगळ्या पाकळ्यांमध्ये तेवढाच सारखा गेला पाहिजे आणि कुठेही रेघ दिसता कामा नये, त्यामुळे आपली फिनिशिंग चुकू शकते। असं कट केल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला थोडंसं ग्लू टाकून चिटकून देणं गरजेचं आहे। आता हा येलो कलर कंप्लीट झाल्यानंतर आपण हे जे बॉक्स आहे त्यामध्ये एक डार्क कलर घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं आतील जे फूल आहे ते उठून दिसेल। यासाठी मी व्हायलेट कलर चॉईस केलेला आहे। यात तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा कलर वेगळा दिसत असेल, पण हा पर्पल कलर आहे। हा बॉक्स आपल्याला व्यवस्थित ग्लू लावून चिटकवून घ्यायचा आहे आणि उलन चिटकवताना पूर्ण दाबून देणे गरजेचे आहे। व्यवस्थित त्यावर दाब देऊन आपल्याला उलनवरच बोट ठेवायचं आहे। ग्लू गनचा अजिबात चटका बसता कामा नये। बघा, व्हिडिओ कधी फास्टही असतो, त्यामुळे असं नाही की मला फास्ट जमतंय आणि तुम्हाला नाही। बेस द्यायचा असेल तर प्रत्येक गोष्टीला वेळच लागतो, त्यामुळे अजिबात घाई करू नका। बघा, याप्रमाणे आपण सर्व पर्पल कलर भरून घेतलेला आहे। आता यानंतर आपण साईडला एक ग्रीन कलरचा शेड देऊया। आता आपला फायनल लुक कंप्लीट झालेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी DSP क्राफ्टला सबस्क्राइब करा। स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओज। थँक यू।